वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि रामबाण इलाज म्हणजे आहारात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण वाढवून कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करणे. या पद्धतीने कमी वेळात जास्तीत जास्त वजन 100% कमी होतं. पण फक्त सॅलेड खाऊन वजन कमी करायचे म्हटलं तर शरीरातील पोषक तत्व कमी होऊन अशक्तपणा येऊ शकतो. यावर उत्तम उपाय म्हणजे या 6 वेट लॉस सॅलेड रेसिपी आहे, ज्यामध्ये मी सॅलेड बरोबर प्रोटीनसुद्धा घातलेले आहे आणि चव वाढवण्यासाठी सॅलेड ड्रेसिंगसुद्धा घातलेले आहे. ज्यामुळे हे सॅलेड चविष्टसुद्धा बनतं आणि एक कंप्लीट मील असल्यामुळे वजनही झपाट्याने कमी होतं आणि अशक्तपणा अजिबात येत नाही. नक्की ट्राय करा. तर सर्वात पहिली वेट लॉस सॅलेड रेसिपी आहे चना वेट लॉस सॅलेड रेसिपी. अतिशय चविष्ट लागतं. याबरोबर आपण एक सॅलेड ड्रेसिंगसुद्धा बनवणार आहोत. तर इथे मी काबुली चना रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. 1 वाटी घ्यायचा, जास्त घेण्याची गरज नाही जर तुम्ही एका व्यक्तीसाठी बनवत असाल तर. कुकरला घालायचं, पाणी घालायचं आणि मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्या काढून चना शिजवून घ्यायचा. काबुली चना शिजायला वेळ लागत नाही. काळा चना घेत असाल तर थोडा वेळ लागू शकतो. तर आता सॅलेड बनवण्यासाठी आपल्या सर्वांच्या घरी ज्या भाज्या नेहमी उपलब्ध असतात त्याचाच वापर मी करणार आहे आणि सॅलेड ड्रेसिंगसुद्धा स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असलेल्या जिन्नसमध्येच बनवून तयार होते. वेगळं काहीच असं बनवावं लागत नाही. फक्त हे सॅलेड दिसायला फॅन्सी दिसतात, पण हे घरच्याच साहित्यामध्ये बनवून तयार होतं. कुणीही सहज बनवू शकेल असं हे सॅलेड आहे. चवीला खरंच खूप मस्त लागतं आणि वजन खूप झपाट्याने कमी करतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की हे सॅलेड नेमकं घ्यायचं केव्हा? सकाळी घ्यायचं की रात्री घ्यायचं? तुम्ही सकाळचं एक मील स्किप करून घेऊ शकता किंवा रात्रीचं मील स्किप करून सुद्धा घेऊ शकता. पण रात्री घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला भाज्या थोड्या शिजवून नंतरच घ्यायचं आहे. कच्च्या भाज्या रात्रीनी जर खाल्ल्या तर गॅसेस होण्याची जास्त भीती असते आणि फायबर रात्रीनी पचायला जडही जातं. सकाळच्या जेवणाऐवजी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे सकाळचं एक जेवण स्किप करायचं आणि फक्त तुम्ही हे सॅलेड घ्यायचं. हे पोटभरीचं आहे, त्यामुळे भूक लागणार नाही किंवा अशक्तपणासुद्धा येणार नाही आणि चवीलाही फारच छान लागतं. किंवा तुम्ही असं करू शकता, की जेवणाबरोबर हे सॅलड जास्त प्रमाणात घ्यायचं. बाकी जे आपण कार्बोहायड्रेट घेतो ना, जसं पोळी आहे, भात आहे, हे कमी प्रमाणात घ्यायचं. म्हणजे आपसुकच कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे वजन झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते. तर या पद्धतीने तुम्ही हे सॅलड घेऊ शकता. मी भाज्या चिरून घेतलेल्या आहे आणि आता इथे चणा बघू शकता, छान शिजल्या गेलेला आहे. यातलं पाणी आपण निथळून घेऊया. तर इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या भाजून घेते आहे. उन्हाळा असल्यामुळे जास्त लसूणचा वापर करू नका. मी 2 सॅलडसाठी भाजून घेतलेले आहे आणि सिमला मिरची थोडी परतून घेते आहे. तुम्हाला सिमला मिरची आवडत नसेल तर स्किप करू शकता. काही भाज्या कशा असतात, पचायला जड असतात. खाल्ल्यानंतर पोटात गॅसेस होण्याची भीती असते, म्हणून थोड्या परतून घ्यायच्या. म्हणजे ज्या भाज्या आपण परतू शकतो ना, त्याच परतायच्या. जसं काकडी आहे, कांदा आहे, हे न परतताच आपल्याला घ्यावं लागतात. तर ते आपल्याला परतलं नाही तरी चालेल. ज्या परतता येतील त्याच भाज्या आपल्याला घ्यायच्या आहे. आता कढईमध्ये अगदी थोडं तेल घालायचं किंवा तूपही घालू शकता. जिरे आणि सोप घालायची. शिजवलेला चणा घालायचा, हळद घालायची. सोबतच इथे मी धनेपूड घालते आहे. थोडा छोले मसाला, चाट मसाला घातलेला आहे आणि लाल तिखट घातलेली आहे. सर्व नीट परतून घ्यायचं. हा मसाला घातल्यामुळे चण्यांना चव फार छान येते. चिरलेली कोथिंबीर घालायची. चाट मसाल्यामध्ये आणि छोले मसाल्यामध्ये थोडं मीठ असतं, त्यामुळे आपल्याला मीठ अगदी जपून घालायचं आहे आणि वेट लॉस करत असताना शक्य असेल तर सेंधा मीठ किंवा काळ्या मिठाचा वापर करायचा. साध्या मिठाचा वापर शक्यतोवर टाळायचा. चना इथे तयार झालेला आहे. आता सॅलड ड्रेसिंग बनवण्यासाठी उकडलेल्या चण्यापैकी थोडा चना मी वेगळा काढलेला होता, तो घेतलेला आहे. ताजं डेअरीचं दही घालायचं, 2 ते 3 भाजलेल्या लसूण पाकळ्या, कोथिंबीर घालायची आणि 1 ते 2 हिरवी मिरची घालायची. सोबतच मीठ घालायचं. ही सॅलड ड्रेसिंग तयार झालेली आहे. बघितलं ना तुम्ही, घरच्या जिन्नसमध्ये तयार होणारी सॅलड ड्रेसिंग आहे. चवीला फारच छान लागते आणि या सॅलड बरोबर खाल ना, तर अतिशय चविष्ट लागते. तर आता सॅलड बेचव लागू नये म्हणून आपण काकडीवर थोडं मीठ आणि तिखट घातलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही सॅलड सर्व्ह करणार असाल ना, तेव्हाच मीठ घालायचं. कारण मीठ लावलं की भाज्यांना पाणी सुटायला लागतं. कांदा जो आहे ना, त्यावर मी मीठ घातलेलं आहे, तिखट घातलेलं आहे आणि थोडं लिंबू पिळून घ्यायचं. छान चव येते. आणि टोमॅटोवर सुद्धा त्याच पद्धतीने तिखट आणि मीठ घालून घ्यायचं. कैरी मी पातळ चिरून घेतलेली होती. यावर सुद्धा थोडं तिखट घालायचं आहे आणि काळं मीठ घालायचं. बीट जे आहे ना, ते पचायला जड असतं. त्यामुळे रात्रीच्या वेळी सॅलड घेणार असाल ना, तर बीट शिजवून घ्यायचं आणि गाजर जे आहे तेही शिजवून घ्यायचं आणि बीटबरोबर लिंबू नक्की खायचं. त्यामुळे बीट पचायला हलकं होतं. तर आता सॅलडसाठी लागणारं सर्व साहित्य इथे तयार झालेलं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे, तशी प्लेटिंग जर कराल ना, तर सॅलड दिसायलाही फार छान दिसतं आणि खायलासुद्धा मजा येते. आता तुम्ही म्हणाल, एवढा त्रास घेऊन रोज-रोज सॅलड कोण बनवणार आणि एवढी सुंदर प्लेटिंग करायची आणि मग खायचं, तर यामध्ये भरपूर वेळ निघून जातो. तर असं अजिबात नाही. मी तुम्हाला व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला खूप लेंदी वाटत असेल.
तर तुम्हाला व्यवस्थित समजावा म्हणून मी असा तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे. पण हे बनवायला फार वेळ लागत नाही. खूप झटपट बनवून तयार होतं आणि ही जी सॅलड ड्रेसिंग आहे ना, तुम्ही बनवून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जर तुम्ही रोज सॅलड बनवणार असाल, तर 2 ते 3 दिवस ही सॅलड ड्रेसिंग तुम्ही कुठल्याही सॅलडबरोबर वापरू शकता. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 6 प्रकारच्या सॅलड ड्रेसिंग आणि 6 प्रकारचे सॅलड दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्किप करू नका. तुम्हाला प्रत्येक सॅलड रेसिपी खूप आवडेल आणि तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला खरंच खूप मदत होईल. नक्की ट्राय करा. तर ही पहिली सॅलड रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली कमेंट नक्की करा. आता दुसरी सॅलड रेसिपी बघूया. हे सॅलड बनवण्यासाठी आपण मोड आलेल्या कडधान्याचा वापर करणार आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, मोड आलेले कडधान्य जे असतात ना, त्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आणि वजन झपाट्याने कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं. तर इथे मी सर्वात आधी सिमला मिरची चिरून घेतलेली आहे. इथे सिमला मिरची वापरत असताना मोठ्या आकाराची सिमला मिरची वापरायची, कारण ती सॅलडसाठी वापरल्या जाते आणि जी छोट्या आकारची असते ना, ती भाजीसाठी किंवा भरवा सिमला मिरची बनवण्यासाठी वापरल्या जाते. मोठी सिमला मिरची ही चवीला गोडवट असते, त्यामुळे सॅलडसाठी वापरल्या जाते. म्हणून मोठी सिमला मिरची वापरायची. तर इथे मी सॅलड बघू शकता तुम्ही, बटाट्याची जी चिप्स पाडायची मांजर असते ना, त्यांनीच पाडून घेतलेली आहे आणि छान असे पाडल्या जातात. दिसायला फार छान दिसतात. अगदी मोठ्या-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जसे सॅलड बनवल्या जातात ना, तशी त्याची कटिंग होते. किंवा तुमच्याकडे जर सॅलड कटर असेल ना, तर त्याने सुद्धा तुम्ही भाज्या कट करू शकता. तर इथे लसूण पाकळ्या मी तशाच थोड्या शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहे. सिमला मिरची सुद्धा हलकीशी परतून घ्यायची आणि मटकी जी आहे ना, ती सुद्धा आपण नीट परतून घेऊया. रात्रीच्या जेवणाऐवजी जर तुम्ही हे सॅलड घेणार असाल, तर जसं मी तुम्हाला सांगितलं सर्व भाज्या परतून घ्यायच्या. म्हणजे ज्या भाज्या तुम्ही शिजवून घेऊ शकता, उकडून घेऊ शकता, वाफवून घेतल्या तरी चालणार आहे. तर तशा घेत असाल ना, तर रात्रीच्या जेवणाऐवजी तुम्ही सॅलड घेतलं तरीही चालेल. पण कच्चं सॅलड रात्रीच्या जेवणामध्ये अजिबात घेऊ नका आणि मोड आलेले जे कडधान्य असतात ना, ते सुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये अजिबात घ्यायचे नाही. त्यामुळे काय होतं, पोटामध्ये गॅसेस होऊन फुगारा येतो, पचनक्रिया मंदावते. पचनक्रिया मंदावली की वजन कमी होण्याऐवजी वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुमची पचनक्रिया जेवढी चांगली असेल ना, तेवढ्याच झपाट्याने वेट लॉस व्हायला सुरुवात होतो. तर सॅलड घेऊन वजन कमी करत असताना काही छोटे-छोटे नियम जर तुम्ही लक्षात ठेवले ना, तर योग्य रीतीने तुमचं वजन झपाट्याने कमी होऊ शकतं. शिजवलेल्या मटकीपैकी थोडी मटकी मी मिक्सरला घातलेली आहे. शॅलो फ्राय केलेल्या लसूण पाकळ्या, अर्धा कप ताजं डेअरीचं दही घालायचं, थोडं मीठ घालायचं, थोडी कोथिंबीर घालायची आणि इथे सॅलड ड्रेसिंग तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या जिन्नसमध्ये आपण ही सॅलड ड्रेसिंग तयार केलेली आहे. दिसायला अगदी फॅन्सी दिसते आहे. चवीला खरंच खूप मस्त आणि क्रीमी लागते. विशेष म्हणजे वजन झपाट्याने कमी करण्यासाठी मदत करते. कारण दह्यामध्ये सुद्धा प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आणि दही हे वजन झपाट्याने कमी करण्यासाठी खूप मदत करतं. म्हणून आपण इथे दही वापरून सॅलड ड्रेसिंग तयार केलेली आहे. तुम्हाला दही न वापरता सॅलड ड्रेसिंग तयार करायची असेल, तर त्या रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेल. कारण बरेच जणांच्या मला Facebookला कमेंट्स आलेल्या होत्या, की सॅलड ड्रेसिंग दही न वापरता कसे बनवायचे? तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण काही रेसिपी दही वापरूनच बनवणार आहोत. कारण सॅलड ड्रेसिंगमध्ये जर दही वापराल ना, तर त्यामुळे वेट लॉस लवकर व्हायला सुरुवात होते. तर आता जसं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तशा पद्धतीने मस्त सजावट करून घ्यायची. दिसतंय ना अगदी 5 स्टार हॉटेलसारखं हे सॅलड, पण घरच्या साहित्यामध्ये आपण तयार केलेलं आहे. या सॅलडसाठी तुम्ही पनीरचा वापर सुद्धा करू शकता. पण पनीर सर्वांच्या घरी नेहमी उपलब्ध नसतं. माझ्या घरी सुद्धा नेहमी मी पनीर ठेवत नाही, कारण ते खूप दिवस टिकत नाही. जेव्हा हवं असतं तेव्हाच आणते. पण तुमच्याकडे जर नेहमी उपलब्ध राहत असेल ना, तर तुम्ही यामध्ये पनीरचा वापर नक्की करा. जर तुम्हाला चालत असेल तर. बरेच जणांना डेअरी प्रॉडक्टची ॲलर्जी असते. तुम्हाला चालत नसेल तर स्किप करू शकता. पण शक्य असेल तर पनीरचा वापर नक्की करा. सॅलडला चवही फार छान येते. तर आता सॅलडचा तिसरा प्रकार म्हणजे आपण सोया चंक्सचं सॅलड बनवतो आहे. सोया चंक्समध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी मदत करतं. विशेष म्हणजे बऱ्याच काळपर्यंत पोट भरलेलं राहतं. त्यामुळे वारंवार लागणारी जी भूक असते ना, तीही कमी होते. ओव्हर ईटिंग न झाल्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. कारण बरेच जणांचं जे वजन असतं ना, ते ओव्हर ईटिंग केल्यामुळे वाढलेलं असतं. वारंवार खाल्ल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. तर ती वारंवार लागणारी भूक या सॅलडमुळे कमी होते. तसंही फायबर जे असतात ना, ते बऱ्याच काळपर्यंत भूक लागू देत नाही. त्यामुळे काय होणार आहे, काही जणांना जंक फूड खाण्याची जी वारंवार क्रेव्हिंग होते किंवा गोडधोड खाण्याची खूप जास्त क्रेव्हिंग होते, ती आपसुकच कमी व्हायला लागेल. म्हणजे स्वतःच तुम्हाला ते खाण्याची इच्छा होणार नाही.
आणि चहाचं प्रमाण शक्य असेल तर कमी करा. कारण दिवसभरात आपण चहामध्ये 5 ते 6 चमचे तरी साखर घेतोच. प्रमाण सुरुवातीला कमी करायचं, एकदम बंद करायचं नाही. कमी करत-करत बंद करायचं. अशाने काय होणार आहे, कुठले साइड इफेक्ट होणार नाही. कारण एकदम जर तुम्ही काही बंद कराल ना, तर त्याचे साइड इफेक्ट तुमच्या शरीरावर दिसायला लागतात. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, दोन्ही वेळेला सॅलड खाऊन वजन कमी करू नका. त्यामुळे वजन तर सुरुवातीला कमी होईल, पण नंतर झपाट्याने वाढायला सुरुवातसुद्धा होईल. म्हणून काय करायचं आहे आपल्याला, सॅलड जे आहे ते एकाच कुठल्या वेळेला घ्यायचं आहे. तर आता इथे मी काय केलेलं आहे, पाणी गरम केलेलं आहे. यामध्ये मीठ आणि हळद घातलेली आहे आणि सोया चंक्स यामध्ये आपण काही वेळासाठी भिजत घालूया. तर हे सोया चंक्स जेव्हा छान फुलून जातील ना, तेव्हा आपण यातलं पाणी पिळून घेऊया. आता कढईमध्ये मी अगदी थोडं तेल घातलेलं आहे आणि लसूण पाकळ्या आपण नेहमीप्रमाणे थोड्या शॅलो फ्राय करून घेऊया. म्हणजे आता थोडा तीक्ष्णपणा कमी होतो आणि चवीलाही छान लागतात. आणि सिमला मिरची नेहमीच्या पद्धतीने आपण थोडी शॅलो फ्राय करूनच वापरणार आहोत. सिमला मिरचीसुद्धा शॅलो फ्राय करून झालेली आहे. आता इकडे आपण सॅलड ड्रेसिंग तयार करूया. सॅलड ड्रेसिंग तयार करण्यासाठी मी इथे फ्लॉवर जो आहे ना, थोडा उकळून घेतलेला होता. गरम पाण्यामध्ये उकळूनच वापरायचा आणि यामध्ये आता दही घालायचं, काळ्या मिरीचं कूट घातलेलं आहे, सोबतच तळलेल्या लसूण पाकळ्या आणि इथे सॅलड ड्रेसिंग तयार झालेली आहे. ही सॅलड ड्रेसिंगसुद्धा चवीला फारच छान लागते. या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या 6ही सॅलड ड्रेसिंग चवीला छान लागतात. तुम्ही कुठलीही सॅलड ड्रेसिंग अल्टरनेट कुठल्याही सॅलडसोबत वापरू शकता. आणि इथे जे सोया चंक्स आपण भिजत घातलेले होते ना, छान फुललेले आहेत. यातलं पाणी पिळून घ्यायचं आणि आता हे आपण थोडी शॅलो फ्राय करून घेऊया. त्यासाठी तेल, तुपाचा वापर तुम्ही करू शकता. थोडं मी तेल घातलेलं आहे. यामध्ये सोया चंक्स घालायचे, हळद, थोडं तिखट घालायचं. अगदी मंद आचेवर परतून घ्यायचे. यामध्ये चटपटीतपणा देण्यासाठी मी थोडा चाट मसाला घालते आहे. धनेपूड घातलेला आहे. आता हे 2 ते 3 मिनिटासाठी आपण परतून घेऊया. सोया चंक्समध्ये कसं पाणी असतं ना, त्यामुळे काय होतं पाणी-पाणी अशी चव येते. म्हणून थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे म्हणजे चव छान येते. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हवं असेल तर थोडी कसुरी मेथी घालू शकता. आणि ते सोया चंक्स तयार झाल्यानंतर सर्वात आधी प्लेटमध्ये मी सोया चंक्स घातलेले आहे. गरम असताना घालू नका, थोडे गार करून घालायचे कारण सॅलड जे आहे ना, ते गरम होऊन जातं. आणि सर्व सॅलड या पद्धतीने आपण आता सोया चंक्सच्या सर्व बाजूने घालूया, म्हणजे दिसायला फारच छान दिसतं. तर आता तुम्हाला इथे सोया चंक्स जर खायला आवडत नसतील किंवा सोया चंक्सच्या ऐवजी दुसरं काही ऑप्शन हवं असेल, तर तुम्ही मखाना वापरू शकता. मखाना असा असतो, की तुम्ही एकदा जर असा भाजून ठेवला ना, तर स्टोअर करून ठेवू शकता. हवं तेव्हा वापरू शकता, खराब होत नाही. त्यासाठी थोडा तुपामध्ये भाजून घ्यायचा. जसं मी इथे हळद, तिखट, धनेपूड घातलेलं आहे, तशाच पद्धतीने भाजून घ्यायचा. चवीला छान लागतो आणि स्टोअर करून ठेवायचा. असा सॅलड चिरून घेतला, की मखाना वरून सॅलड ड्रेसिंग घालायची आणि तुमचं इन्स्टंट सॅलड इथे तयार होईल. तर इथे जेवढ्याही सॅलड रेसिपीचे कॉम्बिनेशन मी तुम्हाला दाखवलेले आहे, तुम्ही वेगवेगळ्या सॅलडसोबत वापरू शकता. म्हणजे जसं मी तुम्हाला दाखवलं तसंच करण्याची गरज नाही. सॅलड ड्रेसिंग जे आहे, तुम्ही या सॅलड ड्रेसिंगसोबत दुसरं सॅलडसुद्धा बनवू शकता. मी 6 प्रकारचे सॅलड ड्रेसिंग दाखवलेले आहे. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे सॅलड ड्रेसिंग वेगवेगळ्या सॅलडसोबत बनवून घेऊ शकता. छान लागतात चवीला. हे रोज-रोज एकच सॅलड ड्रेसिंग खाऊन तसाही कंटाळा येतो. त्यामुळे मी 6 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसिंग तुम्हाला दाखवले आहे. नक्की ट्राय करा. तर आता चौथ्या प्रकारचं जे सॅलड आपण बनवतो आहे, ते आहे मिक्स डाळ कटलेट सॅलड. हे कटलेट जे असतात ना, ते पोटभरीचे असतात. चवीलाही फारच छान लागतात आणि वजन झपाट्याने कमी करण्यासाठी मदत करतात. ज्यांना खूप जास्त भूक लागत असतील ना, त्यांनी हे सॅलड नक्की बनवावं. त्यासाठी मी इथे मूग डाळ घेतलेली आहे. तर सालीसकटची घ्यायची. ही जास्त पौष्टिक असते आणि इथे बरबटीची डाळ म्हणजेच चवळीची जी डाळ असते ना, ती रात्रभर भिजत घातलेली होती. अर्ध-अर्ध प्रमाण दोन्ही डाळीचं घ्यायचं, यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरला घालायचे. आता यामध्ये मी कोथिंबीर घालते आहे, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे घालायचं, हळद घालायची अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. 2 ते 3 लसूण पाकळ्या घालायच्या आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. अगदी बारीक वाटण्याची गरज नाही, थोडं दाणेदार असलं ना तरी चालणार आहे. यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची, धनेपूड घातलेलं आहे आणि हे सर्व नीट मिसळून घ्यायचं. मी थोडी सोपसुद्धा घातलेली होती. बाइंडिंग देण्यासाठी मी 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा 1 चमचा घालू शकता. आता इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. कारण हे जे कटलेट असतात ना, वाफवल्यानंतर खूप जास्त कडक होऊन जातात. त्यामुळे मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे. तुम्ही तेल घालू शकता, पण वेट लॉसमध्ये आपण तेलाचा कमीत कमी वापर करतो, म्हणून मी इथे तेलाच्या ऐवजी बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे. आता इथे एका डब्याला आपण थोडं तेल लावून घेऊया आणि यामध्ये हे तयार केलेले सर्व आपण मुठे घालून घेऊया. याला कटलेट म्हणा किंवा मुठे म्हणू शकता.
आणि हे आपण 10 मिनिटासाठी वाफवून घेऊया. मध्यम आचेवर 10 मिनिट वाफवून घ्यायचे. तुम्ही हे असेच वापरू शकता किंवा तुम्हाला शॅलो फ्राय करायचे असेल ना, तर करू शकता. मी शॅलो फ्राय करणार आहे. ड्रेसिंग बनवण्यासाठी दही घ्यायचं. यामध्ये मी थोडं पनीर घातलेलं आहे. भिजत घातलेले 4 ते 5 काजू, लसूण पाकळ्या घालायच्या आणि थोडं मीठ घालायचं आणि ही सॅलड ड्रेसिंग इथे तयार झालेली आहे. पनीर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण असेल तर नक्की वापरा. आता इथे जे मुठे मी तयार करून घेतलेले होते ना, ते छान गार झालेले आहे. मी हलकेसे शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही तुपामध्ये किंवा तेलामध्ये शॅलो फ्राय करू शकता. ज्यामुळे हे चवीला छान लागतात. अगदी थोडं तेल वापरायचं किंवा तुम्हाला जर तेलाचा अजिबात वापर करायचा नसेल आणि तुमच्याकडे ओव्हनची सोय असेल ना, तर ओव्हनमध्ये तुम्ही हे रोस्ट करून घेऊ शकता. त्यासाठी ओव्हन 180 डिग्री सेल्सियसला 5-1 मिनिटासाठी गरम करून घ्यायचं आणि नंतर 10 ते 15 मिनिटासाठी तुम्ही याला ओव्हनमध्ये सुद्धा रोस्ट करून घेऊ शकता. जर असेल तर त्यावर करा किंवा अशा पद्धतीने तुम्ही शॅलो फ्राय करून घेऊ शकता. तर आता सॅलड जो आहे ना, तो सर्व मी कट करून घेतलेला होता. यावर थोडं तिखट घातलेलं आहे, लिंबू पिळून घ्यायचं, थोडं मीठ घालून घेतलेलं आहे. ज्यामुळे सॅलड जे आहे बेचव लागत नाही, छान चटपटीत लागतं. आणि जे लिंबू असतं ना, ते वजन कमी करण्यासाठीही मदत करतं, कारण लिंबू हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं. पचनक्रिया जेवढी चांगली असेल ना, तेवढं वजनही झपाट्याने कमी होतं. आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे, तशा पद्धतीने प्लेटिंग करून घ्यायची. तर इथे मी सर्व सॅलड जे आहे असं अरेंज केलेलं आहे आणि यावर आता आपण तयार केलेले हे मुठे म्हणा किंवा कटलेट म्हणा असे ठेवूया किंवा तुम्ही वडे कसे बनवता तशा पद्धतीने वडेसुद्धा बनवून घेऊ शकता. दिसायला बघा काय मस्त दिसते आहे. हे सॅलड पोटभरीचं सॅलड आहे. म्हणजे ज्यांना खूप जास्त भूक लागतं ना, त्यांच्यासाठी हे सॅलड आहे. कारण हे सॅलड एकदा खाल्ल्यानंतर दिवसभर भूक अजिबातच लागत नाही. चवीला फार छान लागते आणि हे जे कटलेट आहेत ना, हे कटलेट फक्त वाफवून जरी तुम्ही वापरले ना, तरीही चालणार आहे. ओव्हनमध्ये भाजण्याची किंवा शॅलो फ्राय करण्याची सुद्धा अजिबात गरज नाही. बनवून जर ठेवले ना, तरी 1 दिवसासाठी तुम्ही वापरू शकता. पण जास्त शिळं अन्न खाऊ नका. त्यामुळे आरोग्यावर जास्त परिणाम होतो. त्यामुळे शक्य तेवढं ताजं खाण्याचा प्रयत्न करा. ही सॅलड रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना कोणाला वजन कमी करण्याची खूप जास्त गरज असेल ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्यांना खूप मदत होईल. तर हे सॅलड इथे तयार झालेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर लाईक नक्की करा. आता नेक्स्ट सॅलड जे आपण बघतो आहे ना, ते माझ्यासारख्या आळशी लोकांसाठी आहे. कारण हे झटपट तयार होणारं सॅलड आहे. चवीला फारच छान लागतं. म्हणजे रोजही खाल ना, तरी कंटाळा येणार नाही. त्यासाठी मी आपण भेळ बनवण्यासाठी ज्या लाह्या वापरतात ना, त्या घेतलेल्या आहे. यामध्ये आता मी चिरलेली कैरी घातलेली आहे, चिरलेली काकडी, कांदा घालायचा, थोडा टोमॅटो चिरून घालायचा आहे, गाजर चिरून घालायचं, बीट घालायचं आहे. यासोबतच आपण इथे पत्ताकोबी चिरून घातलेली आहे. थोडं मीठ घालायचं, फुटाणा घालायचा, भाजलेले शेंगदाणे घालायचे आहे, चाट मसाला घालायचा, चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्व मिसळून घ्यायचं आहे. तर जशी आपण भेळ बनवतो ना, तशीच बनवतो आहे. पण ही वेट लॉस भेळ आहे. कारण यामध्ये आपण सर्व प्रकारच्या भाज्या घालून ही भेळ बनवतो आहे. आणि अजून आपण यामध्ये एक चटणी घालणार आहोत, जी तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी खूप जास्त मदत करेल. जेव्हा तुम्हाला सॅलड बनवण्याचा कंटाळा आला असेल किंवा तुम्हाला काहीच बनवण्याची इच्छा होत नसेल, तर हे सॅलड बनवा, झटपट तयार होतं. लसूण पाकळ्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे घालायचे, 1 वाटी भरून कोथिंबीर घालायची, थोडं जिरे घालायचं, सोबतच थोडा पुदिना घालायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. आणि ही तयार केलेली चटणी आता सॅलडमध्ये घालायची आहे. अगदी थोडं तेल घालायचं म्हणजे 1 चमचा तेल आणि वरून लिंबू पिळायचं आहे. म्हणजे छान चटपटीत अशी चव येते. आता हे सर्व आपण नीट मिसळून घेऊया. जशी आपण नेहमीची भेळ बनवतो ना, त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण ही भेळ बनवलेली आहे. चवीला फार छान लागते. म्हणजे मला पर्सनली खूप जास्त आवडते. जेव्हा मला काही बनवायचा कंटाळा येतो ना, त्यावेळी मी ही भेळ बनवत असते. कारण घरी भाज्या असल्या ना, त्या ज्या काही भाज्या असतील त्या चिरून घ्यायच्या, अशी चटणी तयार करायची, बस भेळमध्ये घालायची आणि इन्स्टंट सर्व्ह करायची. म्हणजे खूप जास्त त्रासही घ्यावा लागत नाही आणि वजन कमी करण्यासाठी खूप मेहनतही घ्यावी लागत नाही. तर ही सॅलड रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. चवीलाही फारच छान लागते. बनवणे अगदी सोपी आहे आणि जास्त वेळ खाऊ नक्कीच नाही आहे. तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही यामध्ये पातीचा कांदासुद्धा घालू शकता. चवीला फार छान लागतो. सध्या उन्हाळा असल्यामुळे पातीचा कांदा मला मिळाला नाही.
म्हणून मी इथे कच्चा कांदा म्हणजे सुका कांदा वापरलेला आहे. पण तुम्ही पातीचा कांदा घालाल ना, तर छान चव येते. आणि हे जे सॅलड आहे ना, हे आपण कच्चा सॅलडपासून बनवलेलं आहे. शिजवलेलं यामध्ये काहीच घातलेलं नाही. त्यामुळे शक्य असेल तर रात्री घेऊ नका, दिवसाच्या वेळी घ्या. कशी वाटली तुम्हाला ही सॅलड रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा. आणि येणाऱ्या सॅलड रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असेल, तर मला कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला जर वेट लॉस ब्रेकफास्ट रेसिपी बघायची असेल, तर ते सुद्धा मला नक्की कळवा. आता 6व्या प्रकारचं जे सॅलड आहे ते मूग डाळ सॅलड आहे. हे सुद्धा चवीला फार छान लागतं. यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. पचायला खूप जास्त जड नाही आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे. यामध्ये सॅलड ड्रेसिंग जे आपण वापरणार आहोत ना, ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. नक्की ट्राय करा. आता बाकी सॅलड बनवण्यासाठी जशा भाज्या मी चिरून घेतलेल्या होत्या, त्याच भाज्या मी इथे चिरून घेते आहे. तुमच्या आवडीच्या अजूनही काही भाज्या तुम्हाला इथे घालायच्या असेल तर नक्की घाला. काही जण बीन्ससुद्धा घालतात. बीन्स घालायच्या असेल तर त्या थोड्या शॅलो फ्राय करायच्या आणि नंतर घालायच्या आहे. अशा पातळ-पातळ भाज्या मी चिरून घेते आहे आणि तुम्हाला चिरण्याचा कंटाळा येत असेल ना, तर तुम्ही चॉपरमध्ये अगदी बारीक चॉप करून घेऊ शकता. तर त्या प्रोसेसने वेळ जास्त लागणार नाही. लवकर-लवकर हे सॅलड चिरून तयार होतं. आणि तुम्हाला जर फक्त सॅलड खाऊन वजन कमी करणे खूप कंटाळवाणे वाटत असेल, कारण असं होऊ शकते ना, रोज-रोज सॅलड कोण खाणार, नाही का? तर त्यासाठी माझ्या चॅनलवर मी 18 प्रकारच्या वेट लॉस सूप रेसिपी शेअर केलेल्या होत्या. तर त्या सूप रेसिपी जर तुम्ही अजूनही बघितल्या नसेल, तर नक्की बघा. घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होणाऱ्या आजपर्यंतच्या सर्वात चविष्ट अशा वेट लॉस सूप रेसिपी आहे, ज्या तुम्ही आधी कधीच चाखल्या नसेल. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि या वेट लॉस सूप रेसिपी ट्राय करून बरेच जणांनी आपलं बरंचसं वजनसुद्धा कमी केलेलं आहे. छान रिझल्ट्स आहे. तुम्हाला जर रेसिपी हव्या असेल, तर एकतर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा घरोघरी अन्नपूर्णा या चॅनलवर तुम्ही वेट लॉस सूप रेसिपी म्हणून सर्च करू शकता. तुम्हाला रेसिपीज मिळून जातील. तर इथे मी बिना सालीची मुगाची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. यातलं पाणी निथळून घ्यायचं. तेलामध्ये हलकीशी आपण टॉस करून घेऊया. यामध्ये मी थोडं जिरं घातलेलं होतं आणि सोबतच आपण धनेपूड, तिखट, हळद जे नेहमीचे मसाले आहेत तेच घालायचे आणि थोडा चाट मसाला ज्यामुळे चटपटीतपणा येतो. नसेल घालायचं स्किप करू शकता आणि थोडं पीठ घालायचं आहे. चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता अगदी थोडं पाणी शिंपडायचं आहे. कारण ही डाळ जी आहे ना, आपण थोडी शिजवून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडा पाण्याचा शिंपडावा करायचा. मध्ये-मध्ये शिंपडून आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. तर असं झाकण ठेवायचं, गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आणि अशी 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढायची. असं करून 5-1 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. तर डाळ इथे शिजवून तयार झालेली आहे. सॅलड ड्रेसिंग तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी डाळवा घेतलेला आहे. गोडपणा देण्यासाठी किशमिश म्हणजे मनुका घालायचा, बीट घालायचं. तुम्ही थोडं वाफवून घेतलं तरी चालेल जर तुम्हाला जड वाटत असेल तर. आणि इथे दही घालायचं, शॅलो फ्राय केलेला लसूण घालायचा, थोडं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर ही आपली सॅलड ड्रेसिंग तयार झालेली आहे. घरच्या साहित्यात तयार होणारी ही सॅलड ड्रेसिंग तुम्ही कुठल्याही सॅलडबरोबर बनवू शकता. नेहमीच्या पद्धतीने आपण जसं सॅलडच्या वर तिखट घातलेलं होतं, मीठ घातलेलं होतं, थोडं लिंबू पिळून घेतलेलं होतं, त्याच पद्धतीने इथे सुद्धा करायचं आहे. म्हणजे सॅलडला चव फार छान येते, बेचव लागत नाही. थोडं तिखट घालून घ्यायचं, मीठ घालायचं, थोडा चाट मसाला घालायचं, म्हणजे सॅलडला चव फार छान येते. आणि इथे सिमला मिरची जी मी घेतली होती ना, ती शॅलो फ्राय करून घेतलेली होती. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. पण सिमला मिरची थोडी शॅलो फ्राय करायची आणि बीट जर तुम्हाला पचायला जड वाटत असेल, तर थोडं वाफवून घेतलं तरीही चालणार आहे. तर इथे 6व्या प्रकारचा सॅलडसुद्धा तयार झालेला आहे. नेहमीच्या पद्धतीने आपण अरेंज करून घेऊया. तुम्हाला ही सॅलड रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा. आणि जेवढ्याही सॅलड रेसिपी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या आहे, त्या 6ही सॅलड रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला वेट लॉससाठी अजून काही रेसिपीज हव्या असतील तर तेही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, वेट लॉस सूप रेसिपी ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या बघायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा म्हणजे ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला जाईल आणि त्यांनासुद्धा खूप मदत होईल. तर या 6च्या 6 वेट लॉस सॅलड रेसिपी, 18 प्रकारच्या वेट लॉस सूप रेसिपी तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये नक्की ट्राय करा आणि जे रिझल्ट्स असतील ते सुद्धा माझ्यासोबत शेअर नक्की करा. लवकरच भेट होईल. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनःपूर्वक आभार.